विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा ऑसिलेशन टॉपिक बघतोय. गेल्या तासाला आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम बघितलं. ते इक्वेशन असं होतं d2x/dt² प्लस ω²x इक्वल टू 0. याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम असं म्हणतात. याच्यामध्ये ज्या टर्म आहेत त्याच्यातली ही जी टर्म आहे d2x/dt², याला ॲस्लरेशन असं म्हणतात. हे वाचताना कसं वाचायचं हे मी शिकवलं आहे. d2x/dt², याला काय म्हणायचं, ॲस्लरेशन आहे. याच्यामध्ये जे एक्स आहे, एक्स ही आहे डिस्प्लेसमेंट, आणि कंप्लीट जे इक्वेशन तयार होतं d2x/dt² प्लस ω²x इक्वल टू 0, याला डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम असं म्हणतात. हे कसं येतं आपण गेल्या तासाला बघितलं आहे. हवं तर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा यूट्यूबला बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहेच. डिस्प्लेसमेंट एक्स अँड व्हेलॉसिटी व्ही ऑफ एसएचएम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. त्याच्यासाठी इक्वेशन पण मिळवायचं. कुठल्यासाठी तर ॲस्लरेशन एसाठी, डिस्प्लेसमेंट एक्ससाठी आणि व्हेलॉसिटी व्हीसाठी. आपण पहिलं ॲस्लरेशनसाठी मिळवू, आणि ते खूप इझी आहे. म्हणजे आपण जे आत्ता इक्वेशन बघितलं कशाचं, तर डिफरन्शियल इक्वेशन, ते कसं होतं तर d2x/dt² प्लस ω²x इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे d2x/dt² प्लस ω²x इक्वल टू 0, हे इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. आता याच्यामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही जी टर्म आहे d2x/dt² ही ॲस्लरेशन आहे. मग हे जर आम्हाला मिळवायचे असेल तर बाकीच्या टर्म आम्ही इक्वल साईनच्या राईट साईडला घेऊ. आता एकच टर्म आहे तर प्लस ω²x. हे जे ω²x प्लस झाले हे इक्वल साईनच्या राईट साईडला घेतलं तर ते मायनस होईल. इक्वेशन कसं होईल मग, तर d2x/dt² इज इक्वल टू मायनस ω²x. आणि जर d2x/dt² हे जर ॲस्लरेशन असेल, मग अशी आपण बोलल्याप्रमाणे d2x/dt² हे काय आहे तर ॲस्लरेशन आहे, जे ए या नोटेशननं दाखवलं जातं. तर आम्ही सिम्पली इक्वेशन लिहू शकतो d2x/dt² इट इज द ॲस्लरेशन ए, देअरफॉर वी कॅन सिम्पली राईट ए इज इक्वल टू मायनस ऑफ ω²x. आणि हे जे इक्वेशन मिळतं ए इज इक्वल टू मायनस ऑफ ω²x, याला म्हणायचं ॲस्लरेशन ऑफ एसएचएम. मग ॲस्लरेशनसाठी जर सिम्पली इक्वेशन लिहायचं म्हटलं तर ते 2 प्रकारे लिहिता येईल. कसं लिहिता येईल तर एक असं लिहू शकतो आम्ही d2x/dt² नोटेशननं मेन्शन करतो. मग आम्ही लिहू शकतो ए इज इक्वल टू मायनस ऑफ ω²x. तर हे झालं कशाचं इक्वेशन, ॲस्लरेशन. कुठल्या इक्वेशनवरून, आम्ही कोणत्या इक्वेशनवरून मिळवलं हे, तर हे आम्ही मिळवलं डिफरन्शियल इक्वेशनवरून. So from the differential equation, the acceleration is minus of ω²x. आता हे जे मायनस साईन ह्याच्यात दिलं आहे, हे ए इज इक्वल टू मायनस ω²x, या मायनस साईनचा अर्थ काय होतो सांगतो, की इथं तयार होणारं ॲस्लरेशन जे आहे डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असणारं जे ॲस्लरेशन आहे आणि असणारी एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे, ह्या ॲस्लरेशन एची आणि डिस्प्लेसमेंट एक्सची जी डायरेक्शन आहे ती एकमेकाच्या अपोजिटमध्ये आहे. डायरेक्शन जी आहे ती एकमेकाच्या अपोजिटमध्ये आहे. तर हे झालं ॲस्लरेशनचं इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशनवर. आता आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. तर परत आम्ही डिफरन्शियल इक्वेशन विचारात घेतलं. द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम इज d2x/dt² प्लस ω²x इक्वल टू 0. ते आम्ही असं लिहू शकतो d2x/dt² प्लस ही जी टर्म आहे ती इक्वल साईडच्या राईट साईडला घेतली इक्वल टू मायनस ऑफ ω²x. हे काय आहे तर डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात, जो फॉर्म्युला आहे, जी ॲक्च्युअल डेफिनेशन आहे ती अशी आहे की चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ॲस्लरेशन, आपण 3 डेफिनेशन महत्त्वाचे इथं समजून घेणं, आपल्याला समजणं गरजेचं आहे. एक म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे एखाद्या बॉडीची किंवा एखाद्या पार्टिकलची एका पर्टिक्युलर डायरेक्शननं काहीतरी अंतर डिस्प्लेसमेंट झाली, काहीतरी अंतर पुढे गेली, तर त्याला ते डिस्प्लेसमेंट म्हणतात. एक्झाम्पल म्हणजे एखादा पेंड्युलम आहे, तो मेन पोझिशनपासून किती अंतर पुढे गेला. एखादी व्हेकल आहे, एखादी गाडी आहे समजा, ती ए या पोझिशनपासून बी या पोझिशनपर्यंत एकाच रेषेत
किती अंतर पुढे गेली त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. आणि मग डिस्प्लेसमेंटवरून आम्हाला व्हेलॉसिटी काढता येते, त्याला एका पर्टिक्युलर डायरेक्शनचं स्पीड असं म्हणतात. मग व्हेलॉसिटी आम्ही कशी मिळवतो, तर चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला dx/dt असं म्हणतात. नीट समजून घ्या, मी 3 कन्सेप्ट सांगतो इथं. एक तुम्हाला समजून घ्यायचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे एखाद्या पार्टिकलनं एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये कंप्लीट केलेलं अंतर, याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. जी एक्स या नोटेशन आपण जे दाखवतोय ती डिस्प्लेसमेंट. आता व्हेलॉसिटी काय आहे बघायचं. व्हेलॉसिटी म्हणजे काय की जी डिस्प्लेसमेंट होते ती किती वेळात किती होते, म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. एखादी व्हेकल आहे, एखादी गाडी आहे समजा, ती ए या पोझिशनपासून बी या पोझिशनपर्यंत जात असताना ती किती वेळात किती अंतर कव्हर करते. ते अंतर कव्हर करते बरोबर आहे, पण किती वेळात किती कंप्लीट होते. एका सेकंदात 2 मीटर होते, 3 मीटर होते, हे जे किती वेळात किती कॅल्क्युलेट करतो त्याला चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम असं म्हटलं जातं, आणि त्याला म्हणतात व्हेलॉसिटी. म्हणून व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज व्हेलॉसिटी. आणि ज्यावेळी व्हेलॉसिटी चेंज होते तिथे ॲक्सलरेशन होतं, आणि ज्यावेळी आम्ही ॲक्सलरेटर वाढवू त्यावेळी गाडीचं स्पीड वाढेल. मग एका पर्टिक्युलर डायरेक्शन गाडीचं स्पीड वाढत जातं, त्यावेळी तिथं ॲक्सलरेशन होतं. का तर व्हेलॉसिटी चेंज होते. पहिल्या सेकंदात जे स्पीड होतं त्याच्यापेक्षा जास्त स्पीड दुसऱ्या सेकंदात झालं, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड तिसऱ्या सेकंदात, असं स्पीड जर वाढत गेलं, व्हेलॉसिटी चेंज होत गेली, तर त्याला म्हणायचं ॲक्सलरेशन. म्हणून आता इथं टर्म लक्षात घ्या. इथं d2x/dt² ही जे सांगितलं आहे हे ॲक्सलरेशन आहे, आणि ॲक्सलरेशनचा ॲक्च्युअल फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाईम. चेंज होणारं स्पीड, चेंज होणारी व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय असतं, टाईम. म्हणजे हे लिहितात कसं, डी हा चेंज दाखवतो, सो dv दॅट इज चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम दॅट इज dt. सो ॲक्सलरेशन, आता हे लक्षात राहिलं पाहिजे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ ॲक्सलरेशन, इट इज d2x/dt². बट as considering the definition of acceleration, it is change in velocity with respect to time. So acceleration A is nothing but dv/dt. मग जर d2x/dt² हे dv/dt एवढं असेल तर आम्ही या इक्वेशनमध्ये पुट केलं तरी चालतंय. d2x/dt² च्या ऐवजी आम्ही काय लिहू शकतो, dv/dt पण लिहू शकतो. जर तसं लिहिलं आम्ही पुट केलं तर ते असं येईल, dv/dt -(-ω²x). -(-ω²x). आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी आत्ता सांगितलं व्हेलॉसिटी म्हणजे काय. व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, चेंज इन विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं, तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. थोडक्यात एक लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट म्हणजे x, व्हेलॉसिटी v म्हणजे dx/dt, आणि ॲक्सलरेशन a म्हणजे dv/dt. तर इथं dv/dt ची टर्म आहे ते आम्ही लिहिताना अशी लिहिली बघा. सांगताना तुम्हाला हे इक्वेशन कसं आलं नीट समजून घ्या. ॲक्च्युअल डिफरन्शियल इक्वेशन आहे d2x/dt² + ω²x. हे प्लस आहे ते इक्वल साईनच्या राईट साईडला घेतलं, ते झालं -(-ω²x). आता d2x/dt² हे काय, ॲक्सलरेशन, आणि ॲक्सलरेशन हे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे dv/dt असतं. ते आम्ही पुट केलं या इक्वेशनमध्ये. d2x/dt² च्या ऐवजी आम्ही काय पुट केलं, dv/dt. मग इक्वेशन आलं dv/dt -(-ω²x). आता ही टर्म आम्ही कशी लिहितो बघा, dv/dt हे असं लिहिलं dv/dx × dx/dt असं लिहिलं तर या इक्वेशनला काय फरक पडत नाही. म्हणजे कसं बघा, जर dx जर कॅन्सल केलं, dx जर कॅन्सल केलं तर ॲज इट इज राहील काय, dv/dt, जे इथं वरती आहे dv काय राहील dt. पुन्हा एकदा बघा, dv/dt ही टर्म आम्ही लिहिताना अशी लिहिली dv/dx × dx/dt. याच्यात dx जर आम्ही कॅन्सल केलं तर काय टर्म राहणार आहे, वरती आहे तशी ॲज इट इज राहील dv/dt. आता फक्त काय केलं की आम्ही ह्या dxच्या फॉर्ममध्ये लिहिली. मग इक्वेशन कसं तयार झालं पुन्हा बघा. आता dv/dx × dx/dt -(-ω²x). आता dx/dt म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे असते व्हेलॉसिटी. म्हणजे dx/dt म्हणजे काय तर व्हेलॉसिटी आहे. dx/dt म्हणजे काय येतं, व्हेलॉसिटी. ती जर इथं पुट केली तर इक्वेशन असं येईल dv/dx × v. इथं काय येणार, v येणार dx/dtच्या ठिकाणी -(-ω²). मग इक्वेशन आलं dv/dx × काय लिहिलं आपण, dx/dtच्या ठिकाणी v काय आलं, -(-ω²x).
आता ह्याच्यात ही टर्म मी लिहितोय कसं बघा, हे जे डी एक्स डिवाइड झाले डी, हे इकडे गेलं तर हे असं होईल, इथं एक्सला काय झालं मल्टिप्लाय झालं. मग इक्वेशन कसं तयार झालं बघा, इथलं डी एक्स मी राईट साईडला घेतलं. मग हे इक्वेशन असं होतं डी व्ही इंटू व्ही, डी व्ही इंटू व्ही, हे मी व्ही इंटू डी व्ही लिहिलं तरी चालतंय. मग काय आलं, व्ही इंटू डी व्ही इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू काय आलं हे डी एक्स. मग इक्वेशन तयार झालं व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता या इक्वेशनला आम्ही दोन्ही बाजूला काय करणार आहे, इंटिग्रेट करणार आहे. इंटिग्रेशन आपल्याला याचं मिळवायचं आहे. इंटिग्रेशन मग लिहिलं इंटिग्रेटिंग ऑफ अबव इक्वेशन, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर, हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशन साईनच्या बाहेर आला. मग इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स असं लिहिलं. कसं लिहिलं बघा, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर जो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. आता इथं तुम्हाला एक गोष्ट शिकवायची आहे की इंटिग्रेशन कसं मिळवलं जातं. जर माहीत नसेल तर हे सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. हे फक्त समजून घेऊया की इंटिग्रेशन कसं मिळवतात. हे समजा एक्सचं इंटिग्रेशन मिळवायचं आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स कसं लिहितात तर इंटिग्रेशन हे जे साइन आहे त्याला म्हणायचं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ एक्स लिहित असताना इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स असं लिहिलं जातं. हा नियम आहे. म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन मिळवा तर लिहिताना कसं लिहायचं, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स असं लिहिलं जातं. आता हे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट कसं करायचं, तर जी टर्म आहे ज्याचं इंटिग्रेशन मिळवायचं आहे त्या टर्मची पॉवर बघायची, कितीचा घात आहे तर ह्याला एकचा घात आहे. एक्स आहे म्हणजे एक्स रेस टू 1 आहे ते, त्याची जी पॉवर आहे 1 जी आहे त्याच्यात एक ॲड करायचा. समजा 2 असतं तर 2मध्ये एक ॲड केला असता. एक्सची पॉवर किती आहे तर 1 आहे, 1मध्ये 1 ॲड केलं की झालं 2 झालं, म्हणजे एक्स रेस टू 2. आणि जी पॉवर तयार झाली त्याच पॉवरनं त्याला डिवाईड करायचं. एक्सची पॉवर किती आहे 1, त्याच्यात 1 वाढवली म्हणजे किती झालं 2, आणि त्याच 2नं डिवाईड केलं. इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येतं तर एक्स स्क्वेअर बाय 2 येतं. मी इथं सांगा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही काय येईल तर व्हीची पॉवर किती आहे तर 1, 1नं पॉवर वाढवली किती झाली 2 झाली, म्हणजे व्ही स्क्वेअर झालं. त्याच 2नं डिवाईड केलं म्हणजे झालं काय व्ही स्क्वेअर बाय 2. सो इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज सिम्पली व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू काय येणार, मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंटच आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स, एक्सचं इंटिग्रेशन काय येईल म्हणजे तर ती येईल एक्स स्क्वेअर बाय 2. सो मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आता हे प्लस सी इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यामध्ये इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲड करण्याचा नियम आहे, त्यामुळे प्लस सी लिहिलं आणि सीला म्हणायचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट, वेअर सी इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता हे इक्वेशन लक्षात ठेवा. आम्हाला इंटिग्रेशनचं इक्वेशन कसं मिळालं, आम्ही जे इक्वेशन मिळालं व्ही डी व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स, याचं आम्ही इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशन व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. व्ही डी व्हीचं इंटिग्रेशन मिळालं व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन मिळालं एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. सी व्हॉट इज सी, सी इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. तो प्रत्येक वेळी ॲड करावा लागतो. आम्ही काय म्हणलं इथं सीला इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता आम्हाला जे इक्वेशन मिळालं काय मिळालं, एक नंबरचं जे इक्वेशन आहे ते लक्षात ठेवा. आता व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. आता याच्यात आम्हाला सी मिळवायचं आहे. सी जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं या इक्वेशन नंबर 1मध्ये जर सी मिळवायचं असेल तर कसा मिळवता येईल बघा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतो त्यावेळेस व्हॅलॉसिटी 0 होते आणि एक्स ही जे डिस्प्लेसमेंट आहे ती मॅक्झिमम होते, दॅट इज ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात. मी हवं तर तुम्हाला पुन्हा एकदा त्याची डायग्रॅम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण त्याचं ॲनिमेशन बघूया. बघा समजा इथं आता नीट लक्ष द्या, हा पेंड्युलम आहे जो ऑसिलेट होतो आहे. ह्याची जी मेन पोझिशन असणार आहे थांबल्यानंतर हा कुठे थांबेल तर ती जी वर्टिकल लाईन रेड कलरची दिसते डॉटेड लाईन तिथं तो थांबू शकतो. आता नीट ऑब्झर्व करून लक्षात येते का बघा की तो मेन पोझिशनपासून म्हणजे रेड लाईनपासून सगळ्यात लांबच्या अंतरावर जिथं जातो आहे तिथून तो परत येतो आहे. आता एक लक्षात ठेवा की तो पुढं जाऊन परत येतो म्हणजे काही वेळासाठी तिथं तो थांबतो, म्हणजे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद, एका सेकंदाचा कदाचित 100वा भाग असेल, पण तो पुढे जातो आणि पुढे जाईल तशी त्याची व्हॅलॉसिटी कमी होत जाते आणि व्हॅलॉसिटी कमी होते 0 होते आणि मग तो मागे येतो. जिथं व्हॅलॉसिटी 0 होते त्यावेळी तो सगळ्यात लांबच्या अंतरावर असतो. आता आपण काही डेफिनेशन बघितलेत, पुन्हा एकदा आठवण करून देतो.
गेल्या तासाला बघितले. ॲम्प्लिट्यूड ही डेफिनेशन आपण बघितली. त्याच्यात आपण असं बघितलं होतं, ॲम्प्लिट्यूड इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. ज्यावेळी एखादी बॉडी SHMमध्ये आहे त्यावेळेस ती मीन पोझिशनपासून सर्वात लांबच्या अंतरावरती असताना झालेली जी डिस्प्लेसमेंट आहे त्याला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात. मग अशा वेळेस ज्यावेळेस तो सगळ्यात लांब असतो त्यावेळेस त्याची व्हॅलॉसिटी किती असते तर 0 असते. आणि ॲम्प्लिट्यूड ही कशी तयार होते तर त्यावेळेस जी डिस्प्लेसमेंट असते ती मॅक्झिमम असते. म्हणजे डिस्प्लेसमेंट जी एक्सनं आपण दाखवतो आहे ती जर मॅक्झिमम झाली तर त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. आणि त्यावेळी व्हॅलॉसिटी किती असते 0 असते. जे स्पीड आहे जी व्हॅलॉसिटी आहे ती 0 होते. अजून एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला व्हॅलॉसिटी 0 कशी होते. आपण बॉल जर हवेमध्ये थ्रो केला तर तो वरती जात असताना त्याचं स्पीड जसं जसं वरती जाईल तसं तसं स्पीड कमी होतं. आणि एक वेळ अशी होती की त्याचं स्पीड 0 होतं आणि परत तो खाली येतो. मग ज्या सेकंदाला ज्या टाईमला ज्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदाला त्याचं स्पीड वरती जात असताना 0 होतं, काही वेळासाठी तो तिथं थांबला आहे असं होतं, थांबतोच. तसंच या पेंड्युलमचं आहे की ज्यावेळेस हा पुढे गेल्यानंतर मागे यायच्या अगोदर काही वेळासाठी तिथं थांबतो. आणि त्या जर फ्रॅक्शनला आपण विचारात घेतलं त्यावेळेस त्याची जी डिस्प्लेसमेंट असते ती असते ॲम्प्लिट्यूड, म्हणजे एक्स होतं ए आणि व्हॅलॉसिटी होते 0. आम्ही इथं या इक्वेशनमध्ये काय करतो आहे की हे जे आम्हाला इक्वेशन मिळालं कुठलं बघा नीट लक्ष द्या, हे v²/2 इज इक्वल टू -(ω²) x²/2 + c. आता इथं आम्ही एक केस विचारात घेणार आहे. इथं 2 टर्म आहेत, एक व्हॅलॉसिटी आहे v आणि एक आहे डिस्प्लेसमेंट. ज्यावेळी डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल म्हणजे सगळ्यात लांबच्या अंतरावरती गेलेला असेल त्यावेळी एक्स हा ए होतो, त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. एक्स हा काय होतो ए होतो. आणि ज्यावेळी एक्स हा ए असतो त्यावेळेस v0 होतो का तर तो तिथं जाऊन थांबतो परत मागे येतो. ज्यावेळी सगळ्यात लांब असतो त्यावेळी v0 असतो. जर आम्ही x इज इक्वल टू ए पुट केलं तर त्यावेळी v काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे. हे एवढं समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं सगळं. म्हणजे आपण इथं पुट करणार आहे काय x इज इक्वल टू ए अँड v इज इक्वल टू 0. पण ते का पुट करणार आहे हे समजावं म्हणून तुम्हाला मी ते पूर्ण एक्झाम्पल सांगितलं की तो मीन पोझिशनपासून सगळ्यात लांबच्या अंतरावरती गेला म्हणजे एक्स ही डिस्प्लेसमेंट केवढी होते तर ए एवढी होते. आणि ज्यावेळी एक्स ए एवढा असतो त्यावेळी व्ही किती असतो तर 0 का तर तिथं इथं व्हीची व्हॅल्यू येईल 0. मग 0/2 म्हणजे येणार 0 आणि एक्सच्या ठिकाणी काय येणार आहे ए येणार आहे. म्हणजे कसं येईल बघा 0 इज इक्वल टू -(ω²) एक्सच्या ऐवजी ए येईल a²/2 + c. बघा 0/2 पुट केलं इज इक्वल टू -(ω²) एक्सच्या ऐवजी a²/2 + c. म्हणजे 0 इज इक्वल टू काय आलं -(ω²) a²/2 + c. आता हे जे -(ω²) a²/2 आहे ते राईट साईडला जे आहे ते लेफ्ट साईडला घेतलं. मग इक्वेशन कसं येईल ω² मायनसचं काय होईल फक्त प्लस होईल. ω² a²/2 इज इक्वल टू काय आलं c. म्हणजे सीची व्हॅल्यू आम्हाला काय मिळाली बघा c इज इक्वल टू काय मिळालं c इज इक्वल टू मिळालं ω² a²/2. कशाची व्हॅल्यू मिळाली सीची. आता ही जी सीची व्हॅल्यू मिळाली ω² a²/2 ही कशाची व्हॅल्यू आहे सीची. ही सीची व्हॅल्यू आम्ही या इक्वेशनमध्ये परत 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये पुट करणार. कुठं या सीच्या ठिकाणी काय मिळाल्या व्हॅल्यू सीची ω² a²/2 x²च्या ऐवजी काय पुट केलं आहे a² म्हणजे हे मिळालं ω² a²/2. तशी जर पुट केली सो पुट c इज इक्वल टू ω² a²/2 इन इक्वेशन 1. मग इथं c होतं v²/2 इज इक्वल टू -(ω²) x² + c. सीच्या ऐवजी आम्ही पुट केलं ω² a²/2 आणि आम्हाला हे असं इक्वेशन मिळालं. आता ह्या इक्वेशनमध्ये एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक टर्मला 2 डिवाइड झालं आहे त्यामुळे आम्ही हे 1/2 कॉमन घेऊ शकतो. v²/2 इज इक्वल टू याच्यातून 1/2 कॉमन घेतला इथं राहते -(ω²) a² हे 1/2 कॉमन आहे प्लस ω² a² 1/2 कॉमन घेतला आहे. सो 1/2 -(ω²) x 1/2 काय केलं आम्ही कॅन्सल केलं. राहते काय v². नीट लक्ष द्या v² इज इक्वल टू -(ω²) a² प्लस ω² x². बघा काय केलं आम्ही याच्यामध्ये या टर्ममधून 1/2 कॉमन घेतला आणि कॅन्सल केला. राहते काय इथं राहील v² ही हा 1/2 जाईल इथं राहील -(ω²) x² प्लस ω² a². हे तर इक्वेशन मिळालं v² इज इक्वल टू -(ω²) x² प्लस ω² a².
आता या टर्ममध्ये आम्ही हे लिहिताना असं लिहितो, ही जी मायनसची टर्म आहे ती इकडं लिहिली आणि ही प्लसची टर्म इकडे लिहिली. फक्त लिहिण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी व्यवस्थित सोपं जावं म्हणून. ॲज इट इज लिहिलं तरी काय अडचण नाही. सो इक्वेशन लिहिलं आम्ही कसं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इकडच्या बाजूला घेतलं, इकडं प्लस घेतलं. सो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता या टर्ममधून ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर याच्यातून ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशनचं स्क्वेअर रूट घेतलं तर व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट होईल ओमेगा, आणि ही कंबाईन टर्म आहे म्हणून आम्ही ही रूटमध्ये ॲज इट इज लिहून टाकली, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला एक शंका येईल की हे प्लस मायनस कसं आलं. तर हे कसं होतं की पेंड्युलम असेल किंवा पार्टिकल असेल तो मेन पोझिशनपासून कधी राईट साईडला जातो तर कधी लेफ्ट साईडला. म्हणून कधी प्लस ॲम्प्लिट्यूड असते तर कधी मायनस असते, कधी डिस्प्लेसमेंट प्लस साईडला होते कधी. म्हणून आपण जी ओमेगा जो दाखवतो तो प्लस आणि मायनस दोन्ही नोटेशननं दाखवतो. सो इक्वेशन आम्हाला मिळालं व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ एस एच एम. काय मिळालं हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे सुद्धा हे इक्वेशन गरजेचं आहे. जसं आपण आता ॲक्सलरेशनचं इक्वेशन मिळवलं तसं हे इक्वेशनसुद्धा गरजेचं आहे. व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झालं. मग आपण कुठले मिळाले, ॲक्सलरेशनचं इक्वेशन मिळवलं, एचं मिळालं ॲक्सलरेशनचं, नंतर आता मिळालं व्हेलॉसिटी. आता राहिलं डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंटसाठी बघा डिस्प्लेसमेंट एक्स. आत्ता आपण जे इक्वेशन मिळवलं व्हेलॉसिटीचं ते आपल्याला माहीत आहे. सो वी नो दॅट द इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी इन एस एच एम इज व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता याच्यामध्ये जो ॲक्च्युअल व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो मगाशी मी जो सांगितला, व्हेलॉसिटी म्हणजे काय की चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम असं म्हणतात. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी आहे. हे या इक्वेशनमध्ये व्हीच्या ठिकाणी पुट केलं. फक्त व्हीचा फॉर्म्युला काय असतो, डी एक्स बाय डी टी. सो डी एक्स बाय डी टी पुट केलं तर इक्वेशन कसं होईल, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ॲज इट इज प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं मी लिहिताना कसं करते बघा, इथं हे जे डी एक्स आहे या डी एक्सला डी टी जे डिवाईड झालं आहे ते डी टीला मी राईट साईडला घेतलं, आणि इथं जे अंडर रूटमधली जी टर्म आहे ते रूट पूर्णपणे मी काय घेतलं, लेफ्ट साईडला घेतलं इक्वल साईनच्या. हे जे इक्वल साईन आहे इक्वल साईनच्या लेफ्ट साईडला असणारं डिवाईड झालेलं डी टी इकडं आलं की मल्टिप्लाय होईल, आणि इथं मल्टिप्लाय झालेलं जे रूटमधली टर्म आहे ती मल्टिप्लाय झालेली इकडं आली काय होईल, डिवाईड होईल. मग असे झाले बघा, डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू काय आलं, इकडं आलं ते डी टी आलं, जे डिवाईड झालं ओमेगा डी टी. आता ह्याचं आपण इंटिग्रेशन मिळवायचं तर हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये येतो, ते तुमच्या लक्षात येईल. आता सध्या एवढं लक्षात ठेवा की जे इक्वेशन आम्हाला मिळवलं आहे जे व्हेलॉसिटीचं, त्या व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये व्हीचे जी व्हॅल्यू आहे ती आम्ही स्टँडर्ड फॉर्म्युला त्याचा व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी पुट केला. त्यामुळे इक्वेशन आम्हाला मिळालं डी एक्स बाय डी टी इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता याच्यात काय केलं, डी टी राईटला घेतलं मल्टिप्लाय झालं, अंडर रूट आहे ते लेफ्टला घेतलं डिवाईड झालं डी एक्सला. इक्वेशन तयार झालं डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी. आता याला आपण काय करणार आहे, इंटिग्रेट करणार आहे. सो इंटिग्रेटिंग द अबव इक्वेशन ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूला त्याला काय केलं आपण इंटिग्रेट करून घेतलं. सो इंटिग्रेशन लिहिलं, त्याला फक्त काय लिहिलं, इंटिग्रेशन डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टीचं इंटिग्रेशन, ओमेगा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ डी टी, इंटिग्रेशन ऑफ काय लिहिलं डी टी. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे, एक इंटिग्रेशनचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. काय आहे तर तो फॉर्म्युला असा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, इथं इंटिग्रेशन ऑफ एक्स डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन येतं साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. तुम्ही म्हणणार सर हे कसं आलं, ह्याच्यासाठी कंप्लीट डेरिव्हेशन आहे जे इंटिग्रेशन टॉपिकमध्ये जे तुम्हाला मॅथ्ससाठी आहे. तुम्ही इथं फक्त फॉर्म्युला म्हणून वापरायचं. काय फॉर्म्युला वापरायचा आहे तर इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे किती असतं तर हे साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए येतं. किती येतं तर साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. मग लिहिलं आम्ही इंटिग्रेशन ऑफ डी एक्स
अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे किती येतं तर साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आता इक्वल टू राईट साईडला काय ओमेगा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज का. समजा डी एक्स असतं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, नुसतं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स असतं तर एक्स आलं असतं. मगाशी जे आपण इंटिग्रेशन मिळवलं ते इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स होतं, त्यामुळे ते एक्स स्क्वेअर बाय 2 आलं होतं. फक्त डी टी किंवा डी एक्स अशी टर्म असेल तर तेच नोटेशन फक्त इंटिग्रेशन येतं. म्हणजे समजलं का बघा, इंटिग्रेशन ऑफ डी टी हे काही ते येणार आहे टी येईल. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स असतं तर एक्स आलं असतं. सो ओमेगा ॲज इट इज लिहिला, इंटिग्रेशन ऑफ डी टी किती आलं टी आलं. सो काय आलं ओमेगा टी प्लस इथं फाय हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲड करतो. सो प्लस फाय याला म्हणायचं फाय म्हणजे काय तर इंटिग्रेशन कॉन्स्टंट. मगाशी जसं आम्ही सी हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲड केला तसा इथं आम्ही फाय हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲड करतो. वेअर फाय इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. इक्वेशन काय मिळालं मग बघा, याचं इंटिग्रेशन आम्ही कशाचं इंटिग्रेशन मिळालं, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू इंटिग्रेशन ऑफ डी टी. का तर ओमेगा कॉन्स्टंट आहे. ओके, मग ह्याचं इंटिग्रेशन येतं साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए बाय युझिंग द फॉर्म्युला, बाय युझिंग द स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन. सो साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय आलं ओमेगा इंटिग्रेशन ऑफ डी टी इज टी प्लस कॉन्स्टंट फाय. व्हॉट इज फाय? फाय इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. इक्वेशन काय मिळालं एक्स साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. आता हे साइन इनवर्स जे आहे ते इक्वल साईनच्या राईट साईडला नेलं तर साईन होतं. जर इथं फक्त साईन असतं आणि साईन आम्ही इक्वल साईनच्या राईट साईडला नेलं असतं तर ते साईन इनवर्स झालं असतं. एक लक्षात ठेवा, हे ट्रिग्नॉमेट्रिक ज्या टर्म असतात जर लेफ्ट साईडला असतील साईन असतील, साईनला तिकडं नेलं तर साईन इनवर्स होईल. समजा कॉस आहे, कॉस इकडं आहे लेफ्ट साईडला आहे, ते कॉस आहे ते राईट साईडला नेलं तर कॉस इनवर्स होईल. जर इनवर्सला नेलं तर इनवर्सचं कॉस होईल. आता इथं साईन इनवर्स आहे, साईन इनवर्स जर राईट साईडला गेलं तर साईन होणार. मग एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय आहे की साईन इनवर्सला तिकडे घेतलं झालं साईन इंटू ओमेगा. एला डिवाईड झाली ती राईट साईडला घेतलं आम्ही, मल्टिप्लाय होईल एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. तर इक्वेशन मिळतं दिस इज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. तर हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. हे इक्वेशन मिळालं मला इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. तर बघा आम्ही 3 इक्वेशन मिळवले. एक मिळवलं ॲस्लरेशनचं, बघा ॲस्लरेशनचं इक्वेशन मिळवलं आम्ही. ॲस्लरेशनचं इक्वेशन काय मिळालं आम्हाला तर ॲस्लरेशन ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. ए इज इक्वल टू काय मिळालं मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स आणि ए म्हणजे काय असतं डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर दॅट इज ॲस्लरेशन. सो ॲस्लरेशन इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. हे एक पहिलं इक्वेशन. दुसरं आम्ही मिळवलं व्हेलॉसिटीचं. व्हेलॉसिटीचं इक्वेशन आम्हाला मिळालं व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि ॲस्लरेशन व्हेलॉसिटी नंतर आम्ही मिळवलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आम्हाला मिळालं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे 3 इक्वेशन ए इज इक्वल टू दॅट इज ॲस्लरेशन इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. तर हे 3 इक्वेशन मिळाली, ॲस्लरेशन ए, डिस्प्लेसमेंट एक्स अँड व्हेलॉसिटी व्ही ऑफ एस एच एम. आता इथं जे आम्हाला इक्वेशन मिळालं जे एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय हे जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं किंवा व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आम्ही व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे इक्वेशन मिळवलं. आणि ॲस्लरेशनसाठी आम्ही मिळवलं ए स्क्वेअर ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. हे जे 3 इक्वेशन आहेत या तिन्ही इक्वेशनच्या आपल्याला काही स्पेशल केसेस बघायचे आहेत. आत्ता सध्या आपण हे लक्षात घेऊया की एक्ससाठी जे डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आम्ही मिळवलं आहे ते विचारात घेतलं. लक्षात घ्या इक्वेशन विचारात घ्या एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. याच्यात ए ही काय आहे तर ए ही ॲम्प्लिट्यूड आणि एक्स ही काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे, एक्स ही काय आहे डिस्प्लेसमेंट आहे. आता पहिली केस आपण विचारात घेतो आहे जर पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू झाला तर डिस्प्लेसमेंट एक्स ही 0 येते आणि टाईम टी हा 0 येतो. कसं येतं हे मी तुम्हाला डायग्रामच्या सहाय्यानं पुन्हा एकदा दाखवतो. बघा इथं बघा, समजा हा पेंड्युलम आहे आणि हा रेड लाईनपासून राईटला सगळ्यात लांब अंतरावरती जातो, परत मागे येतो, परत लेफ्टला जातो. ह्याचे ऑसिलेशन्स कंटिन्युअसली सुरू आहेत. आता ह्याची आपण 3 पोझिशन विचारात घेणार आहे. पहिली पोझिशन जी मीन पोझिशन जिथं तो थांबू शकतो किंवा थांबतो, रेस्टला थांबू शकतो, ज्याला इक्विलिब्रियम पोझिशन असं पण म्हणतात, त्याला आपण 0 म्हटलं समजा.
तो राईटला किती सगळ्यात लांब अंतरावर जातो ती एक पोझिशन आणि लेफ्टला सगळ्यात लांब अंतरावर जातो ती 3 पोझिशन. जर आम्ही त्या 3 पोझिशन विचारात घेतल्या तर जिथं तो थांबतो ती ही 0 जे लिहिलं आहे ती त्याची मेन पोझिशन. राईट साईडला सगळ्यात लांब किती कुठंपर्यंत जातो आहे ती त्याची बी ही पोझिशन म्हटलं आणि लेफ्ट साईडला सगळ्यात लांब जो जातो ती त्याची ए ही पोझिशन म्हटलं. तर इथे एक गोष्ट लक्षात येईल, आपण जे डिस्प्लेसमेंटचं आत्ता इक्वेशन बघितलं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, याच्यात एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे. जर हा पेंड्युलम मेन पोझिशनपासून सुरू होणार असेल, म्हणजे हा समजा मेन पोझिशनला 0च्या ठिकाणी थांबलेला आहे, 0च्या ठिकाणी थांबलेला असताना आम्ही त्याला ढकललं पुढं, त्याला पुश केलं, तर सुरू व्हायच्या अगोदर तर त्याचे ऑसिलेशन आम्ही ढकलल्यानंतर त्याचे असे ऑसिलेशन सुरू होतील. पण तो थांबलेला असताना तो 0 या पोझिशनला आहे, मेन पोझिशनला आहे, त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे, तो किती अंतर पुढे गेला आहे. थांबलेला असताना तो काहीच अंतर पुढे गेलेलं नाही, म्हणजे एक्स काय असेल तर 0 असेल. आणि त्यावेळी टाईम किती आहे, तिथूनच सुरू होणार आहे, त्यामुळे टाईम 0, जिथून सुरू होणार आहे तिथून टाईम काय असतो 0. समजा जर मी एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू केला असता, म्हणजे समजा मी हा 0चा आहे त्याला मी ओढत पाठीमागं एपर्यंत आणलं असतं, तर तो कुठं थांबला आहे असं म्हटलं असतं तर एला थांबला आहे म्हटलं असतं मी, ज्यावेळी त्याची एक्सची व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूड ए एवढी आहे का, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, आणि तिथून सुरू झाला असता तर टाईम 0 घेतला असता. आता टाईम 0 कुठं असणार आहे, तो मेन पोझिशनलाच थांबला आहे. समजा ओ या ठिकाणी 0च्या ठिकाणी तो थांबलेला आहे, आणि 0च्या ठिकाणी थांबलेला असताना डिस्प्लेसमेंट किती आहे तर 0 आहे, तर एक्स येणार 0 आणि टाईमसुद्धा किती येणार 0. तर या केसमध्ये पुन्हा एकदा बघा, जर एक्सचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे, त्याच्यामध्ये एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे. आम्ही इथं पहिल्या केसमध्ये विचारात घेतो आहे, जर पार्टिकल मेन पोझिशनपासून सुरू झाला तर एक्स ही डिस्प्लेसमेंट, जर तो थांबलेल्या ठिकाणी आहे, मेन पोझिशनला आहे, रेस्ट पोझिशनला आहे, तर डिस्प्लेसमेंट किती आहे 0, आणि तिथून सुरू होणार आहे, आम्ही तिथून ढकलणार आहे, म्हणजे टाईम किती आहे तर 0 आहे. मग एक्स इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू 0 हे दोन व्हॅल्यू आम्ही या एक्सच्या इक्वेशनमध्ये पुट केलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे इथं एक्सच्या ठिकाणी 0 येईल आणि इथं टीच्या ठिकाणी 0 येईल. मग इक्वेशन असं होतं, एक्सच्या ऐवजी लिहिलं 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी टीच्या ऐवजी लिहिलं 0 प्लस फाय. मग कसं आलं बघा, 0 इज इक्वल टू, बघा इक्वेशन बघा, 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टीच्या ऐवजी आलं 0 प्लस फाय. आता काय होतं, हा जर ए आहे, ए आम्ही इक्वल साईडच्या इकडे घेतला, लेफ्टला घेतला, तर काय होईल, हा मल्टिप्लाय झाला आहे तो डिवाइड होईल. तो 0ला डिवाइड झाल्यामुळे तो काय होणार 0च येणार, का तर 0ला कशानेही डिवाइड केलं तर 0 येतं. सो 0 अपॉन ए दॅट इज 0 इज इक्वल टू साईन, इथं काय आलं, आता ओमेगानं 0ला मल्टिप्लाय केलं किती आलं 0 आलं. सो साईन 0 प्लस फाय, 0 प्लस फाय म्हणजे काय येणार फाय. सो 0 इज इक्वल टू काय आलं साईन फाय आलं, कळते का बघा, 0 इज इक्वल टू काय आलं साईन फाय. आता साईन फाय इज इक्वल टू काय आलं 0 आलं. मग साईनचा असा कुठला, फाय हा कोणता अँगल आहे साईनचा जो 0 असतो, तर तो 2 असू शकतात. जर साईनचे 2 अँगल 0 असतात, एक साईन 0 असेल तर 0 म्हणजे मेन पोझिशनला असेल, जिथून साईन वेव्ह सुरू होते तिथं 0, किंवा पाय डिग्री म्हणजे 180 डिग्रीला किंवा 0 डिग्रीला साईन फाय हा काय असतो 0 असतो. म्हणून फायची व्हॅल्यू आम्हाला मिळाली 0 किंवा पाय. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही जे आत्ता ऑसिलेशन्स बघितले त्या ऑसिलेशन्समध्ये जर पार्टिकल मेन पोझिशनपासून सुरू होत असेल तर डिस्प्लेसमेंट असते 0, आणि सुरू होणार आहे म्हणजे टाईम पण 0. जर एक्स इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू 0 या दोन्ही व्हॅल्यू आम्ही जर पुट केल्या या इक्वेशनमध्ये, डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनमध्ये, हे जे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे जे इक्वेशन आम्हाला मिळाले, या इक्वेशनमध्ये आम्ही पुट केल्या एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी प्लस फायमध्ये एक्स इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू 0, 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा इंटू 0 प्लस फाय आलं. आता हे एला मी इकडे घेतलं लेफ्ट साईडला, 0ला डिवाइड झालं 0 झालं परत. सो 0 इज इक्वल टू साईन 0 प्लस फाय म्हणजे आलं साईन फाय. साईन फाय इज इक्वल टू 0, साईनचा कुठला तरी एक फाय हा अँगल आहे तो 0 आहे. मग कोणता अँगल 0 असतो साईनचा, तर 0 साईन 0 हा 0 असतो, किंवा साईन 180 म्हणजे साईन पाय हा 0 असतो. म्हणून फायची व्हॅल्यू मिळाली 0 किंवा पाय. ही झाली पहिली केस. आता केस दुसरी, जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होत असेल, मी परत डायग्राममध्ये जाऊया, तुम्हाला अजून सांगतो. ज्यावेळी एक्स्ट्रीम पोझिशनपासून 0पासून सुरू झाला, आता हा ए किंवा बी या कुठल्याही एका पोझिशनला असेल तर तो मेन पोझिशन्सपासून सगळ्यात लांबच्या अंतरावरती असेल, त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. तिथून तो मागेच येतो, तिथून पुढे जात नाही. मग असं जे अंतर आहे जे मेन पोझिशनपासून सगळ्यात लांबचं आहे ते एक्स्ट्रीम पोझिशन म्हणायचं. मग
एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू कसा होईल? तुम्ही म्हणणार सुरू तर मीन पोझिशनपासून होतो, एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुद्धा सुरू होतं. म्हणजे काय, समजा एक एक्झाम्पल घ्या, एक झोका आहे, तुम्ही त्या झोका थांबलेला असताना तुम्ही त्याला सुरू केलं तर जिथं थांबला आहे तिथून तुम्ही त्याला पुढे ढकलून देता. पण तोच झोका हातामध्ये पकडून पाठीमागं तुम्ही ओढत आणला, सोडला नाही, ओढत आणला, सगळ्यात मागं जेवढा ओढता येईल तेवढा ओढला, नंतर सोडून दिला. म्हणजे जो झिरोला होता तो ओढत आम्ही ए या पोझिशनपर्यंत आणला, तर ती मिळाली एक्स्ट्रीम पोझिशन, तिथून सोडून दिला. तर सुरू कुठून झाला? तर ए या पोझिशनपासून झाला. मग ए या ठिकाणी डिस्टन्स किती झालं आहे? तर 0पासून ते एक्स हे जे अंतर आहे, एक्स हे अंतर ए एवढं झालं. का तर ॲम्प्लिट्यूड झाले, बीला असू दे किंवा एला असू दे, डिस्प्लेसमेंट एक्स ही ए होते, का तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होते. ज्यावेळी तो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला जातो, एक्सची व्हॅल्यू होईल ए आणि टाईम तिथं 0 असेल एक्स्ट्रीम पोझिशनला, का तर तिथून आम्ही सोडणार आहे एपासून. मग आम्हाला पुट काय करावं लागेल? पुट करावं लागेल इथं की केस सेकंडमध्ये बघा लक्षात घ्या. केस फर्स्टमध्ये बघितलं, आता केस सेकंडमध्ये जर एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होणार असेल, इफ पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन देन एक्स इज इक्वल टू ए अँड टी इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू काय येणार? ए, का तर तो एक्सपासून मीन पोझिशनपासून सगळ्यात लांबच्या अंतरावर म्हणजे ॲम्प्लिट्यूड अंतरावर जातो. सो प्लस मायनस म्हणजे एला असेल किंवा इकडच्या बीला असेल, एक्स इज इक्वल टू ए येणार. ए आणि बी ह्या पोझिशन सांगतो आहे, आणि इथं जे ए दाखवतो आहे ती ॲम्प्लिट्यूड आहे. एक्स इज इक्वल टू ए ॲम्प्लिट्यूड हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे. सो प्लस मायनस ए इज इक्वल टू काय आलं? ए साईन ओमेगा टी 0 येतो प्लस फाय. सो प्लस मायनस ए इज इक्वल टू ए साईन ओमेगा 0 प्लस फाय. सो ओमेगा इंटू 0 म्हणजे येणार 0. सो काय आलं? हे बघा आता इथे कसं होणार? प्लस मायनस ए इज इक्वल टू ए साईन ओमेगा इंटू 0 प्लस फाय. हे जे ए आहे हे साईनला मल्टिप्लाय झालेलं, मी इकडे घेतलं तर डिवाइड होईल. सो ए अपॉन ए कॅन्सल होईल, काय राहील? 1 राहील. सो प्लस मायनस 1 इज इक्वल टू साईन 0 प्लस फाय म्हणजे साईन फाय. मग साईन फाय हा प्लस मायनस 1 कधी असू शकतो? ज्यावेळी तो 90 डिग्री किंवा 270 डिग्री असतो, म्हणजे 90 डिग्री किंवा 270 डिग्री असतो, म्हणजेच π/2 किंवा 3π/2 असतो. तर हे मिळालं. ज्यावेळी पार्टिकल मेन पोझिशनपासून सुरू होतं त्यावेळी तो काय होतो? 0 असतो. समजलं का नाही? आणि तो कुठल्या डिग्रीला असतो? मेन पोझिशनपासून सुरू होतो त्यावेळेस साईनचा अँगल किती येतो? तर तो 90 डिग्री किंवा 0 डिग्री येऊ शकतो. आणि तो एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होताना साईन फाय हा 1 असतो, आणि 1 कधी येऊ शकतो? साईनचा थिटा तो 5/2 किंवा 3π/2 असतो. बघा, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन फाय इज इक्वल टू π/2 आणि निगेटिव्हपासून सुरू झाला तर तो किती येणार? 3π/2. हे लक्षात ठेवायचं. तर बघा केस सेकंडमध्ये आम्ही बघितलं, ज्यावेळी एक्स हा प्लस मायनस ए असतो आणि टाईम 0 असतो, म्हणजे पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून सुरू होतो, त्यावेळेस इक्वेशन मिळतं साईन फाय इज इक्वल टू प्लस मायनस 1. आणि साईन हा 1 कधी येऊ शकतो? जर तो π/2 किंवा 3π/2 असतो. जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून सुरू झाला तर π/2, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून चालू झाला तर 3π/2. ही झाली केस सेकंड. तर बघा आम्ही केस सेकंड आणि केस फर्स्ट ही कशासाठी बघितली? तर डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशनसाठी बघितली, मेन पोझिशनसाठी आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी. तर मला वाटतं आजच्यासाठी तुम्हाला एवढं सफिशियंट आहे. हे अतिशय सोपे इक्वेशन आहेत, तुम्हाला समजून घ्यायलासुद्धा. फक्त हा मॅथमॅटिकल पार्ट असल्यामुळं तुम्ही थोडं काय करायचं की हे तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. मी तुम्हाला ह्याच्या नोट्स पाठवतो. हे ज्या नोट्स तुम्हाला देतो आहे त्याच्यातलं तुम्ही काय करायचं की तुम्ही स्वतः नोटबुकमध्ये इक्वेशन कॅल्क्युलेट करायचे, सोडवायचेत. हे मॅथचा कसं होतं की मॅथमॅटिकल स्टेप ज्या असतात त्या आपण स्वतःहून ज्यावेळी लिहून काढतो, स्वतःहून सोडवत जातो, त्यावेळी अजून खूप सोपं होतं आणि तुम्हाला ते विसरणार नाही आहे. शेवटी मी इथं व्हिज्युअलाइज करून जरी सांगितलं तरी तुम्हाला कन्सेप्ट समजेल, इक्वेशन्स समजतील, पण ते तुम्हाला मेमराईज करायला किंवा कंप्लीट अंडरस्टँडिंगसाठी ते तुम्ही एकदा सोडवून बघणं गरजेचं आहे. आणि तुम्ही स्वतःहून सोडवून बघायचा प्रयत्न केला, सोडवलं, तर मग तुम्हाला ते जर काय अडचण जरी आली की समजलं नाही एखादं कन्सेप्ट, तर तुम्ही विचारू शकता, मला विचारा, मी परत आणखीन तुम्हाला हे एक्सप्लेन करेन जर कोणाला कळालं नसेल तर. पण तसा अतिशय सोपा पार्ट आहे. डिफरन्शियल इक्वेशन काय तर डिफरन्शियल इक्वेशनवरून आपण जे ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मिळवले ते अतिशय इझी आहेत, समजायला सोपे आहेत आणि त्याच्यावरून स्पेशल केसेस तर लगेच समजतात. तर तुम्हाला काय करायचं की पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जे ॲक्सलरेशन मिळालं आहे त्या ॲक्सलरेशनचं इक्वेशन काय आहे? मग ॲक्सलरेशन
आणि व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या तिन्ही इक्वेशनमध्ये तिन्हीचं रिलेशन कसं येतं, म्हणजे मी सांगितलं की आपण डिस्प्लेसमेंट एक्स या नोटेशननं दाखवतो आणि व्हेलॉसिटी व्ही या नोटेशननं दाखवतो आणि ॲक्सलरेशन ए या नोटेशननं. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असतो, म्हणजे dx/dt असतो. आणि ॲक्सलरेशन हे dv/dt असतं. या तिन्हीचं रिलेशन तुम्ही व्हीची व्हॅल्यू जर पुट केली एच्या फॉर्म्युल्यामध्ये तर d2x/dt² असं येतं. आणि त्याच्यावरून मग डिफरन्शियल इक्वेशन समजतं आणि डिफरन्शियल इक्वेशनवरून मग डिस्प्लेसमेंट, ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटीच्या ज्या व्हॅल्यूज आपण मिळवल्यात ह्या समजतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा बोर्डाला हे विचारलेलं आहे. तुम्ही हे वाचा, तुम्ही सोडवून बघा. पाटी पेन्सिल घ्या किंवा जुनी पेजेस घ्या किंवा जुन्या वह्या घ्या, त्याच्यामध्ये लिहून काढा. आणि जर त्यातूनही कुठला कन्सेप्ट कळाला नाही तर विचारा, आपण परत एकदा डिस्कस करू आणि याच्या स्पेशल केसेस आणि पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया. सध्या आपण इथं थांबतो आहे. काय शंका आली तर तुम्ही नंतर मला विचारा. ओके, धन्यवाद.